घ्या करवंदच्या आरोळ्या घुमू लागल्या. पोटाची खळगी भरण्यासाठी वयाच्या 65व्या वर्षी रखरखत्या उन्हात दिवसाकाठी 15 ते 20 किलोमीटरची पायपीट करूनही तरुणांना लाजवेल अशी उदगीर येथील सखूबाई शेळके यांची खणखणीत आरोळी. खरेदीसाठी आबालवृद्धांची गर्दी, कष्टाच्या मानाने मोबदला मिळत नसल्याची खंत. डोंगरची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असणारी करवंद सध्या बाजारात दाखल झाली आहेत. अनेक धनगर बांधव हा रानमेवा घेऊन ग्रामीण तसेच शहरी भागात फिरताना दिसत आहेत. त्यांच्या करवंद घ्या करवंदच्या आरोळ्यांनी परिसर घुमून जात आहे. हा रानमेवा खरेदी करण्यासाठी आबालवृद्धांची गर्दी होत आहे. शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरात या रानमेव्याच्या सर्वाधिक जाळ्या आहेत. वर्षातून एकदाच चैत्र महिन्यात या रानमेव्याला बहर येतो. त्यामुळे सर्वांचे लक्ष या रानमेव्याकडे लागलेले असतात. सध्या हा रानमेवा परिपक्व झाला आहे, त्यामुळे विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात तो बाजारामध्ये दाखल झाला आहे. पाहताच क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा आंबट गोड रसाळ हा रानमेवा. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या रानमेव्याला ग्रामीण तसेच शहरी भागात मागणी आहे. शिराळा व शाहूवाडी तालुक्यात अनेक धनगरवाडे आहेत. येथील धनगर बांधव तसेच महिला ही करवंदे घेऊन शिराळा, इस्लामपूर, सांगली, कोल्हापूर, कराड, सातारा या शहरांसह जवळपासच्या ग्रामीण भागात विक्रीसाठी घेऊन जातात. यासाठी पहाटे 5 वाजता ते घर सोडतात. रखरखत्या उन्हात पायी गावोगावी फिरून हा रानमेवा ते विकतात. येताना धनगरवाड्यापासून खाली चांदोली तसेच आरळा या गावात येईपर्यंत 10 ते 12 किलोमीटरची पायपीट होते.